जिंतूर परभणी महामार्गावरील कोप गावाजवळ पिंपरी फाटा येथे एका एसटी बस आणि दुचाकीचा अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये आजी, आजोबा आणि त्यांच्या 12 वर्षांच्या नातवाचा समावेश असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर एसटी बसचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिंतूर तालुक्यातील शेवडी येथील रहिवासी असलेले भगवान बळीराम काळे वय 58 वर्षे हे आपल्या पत्नी सुशीला भगवान काळे वय 52 वर्षे आणि नातू कन्हैया गजानन काळे वय 12 वर्षे यांच्यासह दुचाकीने क्रमांक MH386682 कौडगाव येथून जिंतूरकडे जात होते. ते कोप गावाजवळ पिंपरी फाटा येथे आले असता जिंतूर आगाराची एसटी बस क्रमांक MH13CU7833 जिंतूरहून परभणीकडे जात होती. दुचाकी महामार्गावर येत असतानाच या भरधाव बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर दुचाकी थेट बसच्या खाली अडकली आणि तिचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. दुचाकीवरील भगवान काळे, सुशीला काळे आणि कन्हैया काळे हे तिघेही गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच कोक गावातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी तातडीने तिघांनाही बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. एकमत डिजिटलसाठी बोरीहून मुंजा कंठाळेसह सुधीर बोर्डे, परभणी. Thanks for watching Ekmat Digital.